नमस्कार शिक्षक मित्रांनो, मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र TET 2026ची तयारी करत असताना मागील वर्षातील जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका आपण समजून घेत असताना या व्हिडिओमध्ये आपण 2018 मधील जी प्रश्नपत्रिका आहे त्यातील गणिताचे जे प्रश्न आहेत 30 प्रश्न ते प्रश्न समजून घ्यायचे आहेत. 91वा प्रश्न आहे, 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता. यापूर्वीसुद्धा असा एक प्रश्न आलेला होता, तो पाहिलेला आपण. तर 15 गुणिले 2 बरोबर 30. 30पेक्षा लहान स्क्वेअर नंबर पूर्ण वर्ग संख्या. 30पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या आहे 25. 25चं वर्गमूळ आहे 5. हा झाला 15चा पाया. त्यापुढील 5वी काढायची म्हणून अधिक 5 करा. 5 अधिक 5 10 म्हणजे 15च्या पुढील त्रिकोणी क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल 10. याचं उत्तर आहे 10, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. मजुरांची संख्या 4/5 पट केली. मजुरांची संख्या 4/5 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यासाठी दिवसांची संख्या पूर्वीच्या किती पट होईल. मजुरांची संख्या आणि दिवसांची संख्या यामध्ये व्यस्त चलन असते. कुठले चलन असते? व्यस्त चलन. मजुरांची संख्या वाढवली की दिवस कमी होणार आहेत. मजुरांची संख्या कमी केली की कामाला लागणारे दिवस वाढणार आहेत. अशा प्रकारे व्यस्त प्रमाण असतं. जर मजुरांची संख्या 4/5 पट केली, मजूर वाढवले आपण 4/5 पटने, तर दिवस कमी होतात त्याच्या व्यस्तानं 5/4 पट. किती पटने कमी होतात? 5/4 पट. 5/4 पट म्हणजेच किती? 4×1 4. 1.1/4 म्हणजेच 1/4 पट. किती पट कमी होतील? 1/4 पट. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 संख्यांच्या संबंधित विसंगत पर्याय कोणता. हा प्रश्न रोमन संख्याशी संदर्भात आहे. रोमन संख्याच्या संदर्भात आपल्याला प्रत्येक अक्षरासाठी काय किंमत आहे ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि ते आपल्याला माहीत आहे. I बरोबर आहे 1, V बरोबर आहे 5, L बरोबर आहे 50, C बरोबर आहे 100, D बरोबर आहे 500 आणि M बरोबर आहे 1000. या किमती जर माहीत असतील तर आपण अशा पद्धतीचे गणित काही सेकंदामध्ये करू शकतो. पहिला आहे CD म्हणजे झालं, याची किंमत झाली 400 अधिक C 100 बरोबर याची किंमत आलेली आहे 500 म्हणजे पहिल्या पर्यायाची किंमत आहे 500. दुसरा आहे M वजा C. Mची किंमत किती आहे? 1000. 1000 वजा C 100 बरोबर आलेलं 900. तिसरा आहे C गुणिले V. Cची किंमत आहे 100, V 5, 100 गुणिले 5 500 आणि चौथा आहे M म्हणजे 1000 भागिले 2 बरोबर 500. पर्याय क्रमांक 1ची किंमत 500 आलेली आहे, 3ची किंमत 500 आलेली आहे आणि 4ची किंमत 500 आलेली आहे, पण 2ची किंमत 900 आलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा विसंगत पर्यायाचं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिले तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला आहे. काटकोन केव्हा तयार होतो? हे 2 घड्याळ आहेत, 12, 3, 6, 9. 12, 3, 6, 9. 2 वेळेस काटकोन तयार होतो. एकतर 3 वाजता तयार होईल किंवा 9 वाजता तयार होईल. इथं काटकोन तयार होणार आहे. आणि त्यानंतर 2 तासाने, जर 3-2.5 तासाने म्हणजे 3, 4, 5, 6, 2.5 तासानंतर काय तयार होईल? कुठं येईल? तास काटा येईल 5:30ला इथं येईल आणि मिनिट काटा असेल 6वर. म्हणजे इथं तयार होईल कोण? किती? 15 अंशाचा. किती तयार होईल? 15 अंशाचा. म्हणजे हा पर्याय असणार नाही. आणि जर 9 वाजता जर पाहिलं, हे 9 आहे. यानंतर 2.5 तासांनी म्हणजे 10-11 तास काटा असेल साधारणतः इथल्या भागात 11 आणि 12च्या दरम्यान आणि मिनिट काटा 6वर असेल. तर या दोन्हीमध्ये तयार होणारा कोन कितीचा असेल असं विचारलेलं आहे. आता हा पूर्ण कोन असणार आहे 180 अंशाचा आणि
या दोन्हीच्या मधला फरक असणार आहे 15 अंशाचा, म्हणजे 180 अंश वजा 15 अंश बरोबर 165 अंशाचा कोण तयार होईल. एक तर 15 अंशाचा तयार होईल किंवा 165. 15 अंश पर्यायात नसल्यामुळे त्याचं उत्तर असणार आहे 165 अंश, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील 95वा प्रश्न आहे. खालील आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या कोणती. 3, 10, 15, 26, 35, प्रश्नचिन्ह आणि 63. आता यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की 3 म्हणजे आहे 2चा वर्ग वजा 1, 10 आहे 3चा वर्ग अधिक 1, म्हणजे एकदा वर्ग करून वजा केलेला आहे आणि एकदा अधिक केलेला आहे. इथं येईल 4चा वर्ग वजा 1, 5चा वर्ग अधिक 1, 6चा वर्ग वजा 1, इथं पुढं 7चा वर्ग अधिक 1 या पद्धतीने येईल. स्क्वेअर नंबर 2चा वर्ग वजा कमी केलेला आहे, 3चा वर्ग करून अधिक केलं, पुन्हा कमी केलं, अधिक केलं, कमी केलं आणि पुढं अधिक केलं, म्हणजे 7चा वर्ग 49 अधिक 1 बरोबर 50. याचं उत्तर असेल 50, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. यानंतर पुढील 96वा प्रश्न आहे. 176 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळावर कोणतेही 4 बिंदू परस्पराशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेंटीमीटर असेल. 106 या वर्तुळाचा परिघ आहे 176 सेंटीमीटर. परिघ किती आहे 176 सेंटीमीटर. आणि असे 4 बिंदू जोडून वर्तुळावरील 4 बिंदू जोडून इथं चौरस तयार केलेला आहे. म्हणजेच या वर्तुळाचा व्यास हा चौरसाचा कर्ण असेल. आता परिघावरून आपल्याला व्यास काढता येईल. परिघवर सूत्र काय, 2 सूत्र आहेत. एक आहे 2πr आणि दुसरं आहे πd. इथं आपण πd घेऊ कारण डायरेक्ट आपल्याला परिघ काढायचं. परिघ बरोबर आलेलं आहे πd. परिघ आहे 176 बरोबर 22/7 गुणिले d काढायचं आहे. म्हणून d बरोबर येईल 176 गुणिले 7 भागिले 22. 22×8 76. d बरोबर आलेला आहे 8×7 म्हणजे हा d आलेला आहे, व्यास आलेला आहे 56 मीटर सेंटीमीटरचा. म्हणजेच यावर चौरसाचा कर्ण असणार आहे 56. चौरसाचा कर्ण बरोबर काय सूत्र आहे, चौरसाची बाजू. चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. म्हणजे चौरसाची बाजू बरोबर कर्ण भागिले वर्गमुळात 2 असणार आहे. कर्ण आहे 56 भागिले वर्गमुळात 2. दोन्ही बाजूला 2 वर्गमुळात 2ने गुणूया, म्हणजे 56 वर्गमुळात 2 भागिले 2 आलेला आहे. 2×1 28 2 56. म्हणून कर्ण बरोबर आलेला आहे 28 वर्गमुळात 2. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण झटपट करू शकतो. काही सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकतो. याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. प्रत्येकी 1.5 मीटर मापाचे समान तुकडे करण्यासाठी असा प्रश्न बघा जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेला आहे. ही अशी दोरी आहे आणि त्या दोरीचे 2 टोकं जोडलेले आहेत आणि दोरीची पूर्ण लांबी आहे 13.5 मीटर. दोरीची पूर्ण लांबी 13.5. एक शेवटचा तुकडा बघा, हा आपल्याला तुकडे करायचे आहेत प्रत्येकी 1.5 मीटरचे. प्रत्येकी 1.5 मीटरचा तुकडा करायचा आहे. म्हणजे हा शेवटचा तुकडा असणार आहे 1.5 मीटरचा. एवढा तुकडा वजा झाला. 13.5 मीटर पूर्ण दोरी आहे, त्याच्यातून 1.5 मीटरचा गेला, म्हणजे शिल्लक दोरी राहिली 12 मीटर. आता 12 मीटर दोरी आहे, त्याचे 2 टोकं जोडलेले आहेत. म्हणजे एकदा कापलं की 2 भाग तयार होणार आहेत. 2 भाग म्हणजे किती होणार आहेत, 2 भाग म्हणजे 3 मीटर लांबीची 3 मीटर लांबी तयार होणार आहे. म्हणून काप बरोबर काय असणार आहे 12/3. 3×1 3×4 म्हणजे आपल्याला 4 काय असणार आहे 12/3. 3×1 3×4 म्हणजे आपल्याला 4 ठिकाणी कापावे लागतील. तेव्हा 1.5 मीटरचे समान तुकडे होतील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4 भाग. यानंतर पुढील प्रश्न. एका संख्येला 15, 11, 12ने भागले असता प्रत्येक वेळेस बाकी 4 उरते, तर ती संख्या कोणती. तर यासाठी काय करायचं, आधी आपल्याला तिन्हीचा लसावी काढायचा आहे. 15, 11 आणि 12 या तिन्हीचा लसावी काढू आपण. 3×5 15, 11 11, 3×4 म्हणजे लसावी येईल. आता तिन्हीमध्ये सामायिक नसल्यामुळे 3 गुणिले 5 गुणिले 11 गुणिले 4 यांचा गुणाकार करावा लागेल आणि तो गुणाकार येईल 660. आणि बाकी 4 उरते म्हणजे अधिक 4 हा असणार आहे. आता 660 किंवा त्याच्या पट्टीमधील ती संख्या असणार आहे. 664 किंवा 660च्या पट्टीतील
अधिक 1 या पद्धतीनं असणार आहे. तर 660 गुणिले 2 जर आपण केलं, बे00 बेसक 12ला 2 हातचा 1 बेसक 12 ने 13, 1320 अधिक 4 1324 असणार आहे. ही पर्यायात नाही. त्यानंतर 660 गुणिले 3 0 6 3 संग 18 8 हातचा 1 3 संग 18 ने 1 1980 अधिक 4 म्हणजे 1984 असणार आहे, परंतु ती सुद्धा पर्यायात नाही. 660 गुणिले 4 400 4 सक 24ला 4 हातचे 2 4 सक 24 आणि 2 26 अधिक 4 2644 हे दिलेल्या पर्यायात आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हीच ती संख्या असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 2.25 अधिक 0.25 4.25 वजा 1.75 6.5 वजा 3.3 1.8 अधिक 4.4 भागिले 4.25 वजा 1.75 वजा 3.2 1.8 अधिक 1.2 अधिक 2.5 हा 2.5 अधिक 0.25 यांची बेरीज किती आली 2.5 या कंसात राहिलं. दुसऱ्या कंसात काय येईल 4.25 वजा 1.75 जर आपण केलं तर यांची वजाबाकी किती येईल, ही सुद्धा 2.5 येईल. वजा 6.5 वजा 3.2 3.2 येईल. 1.4 1.8 अधिक 1.4 3.2 येईल भागिले या दोन्हीची वजाबाकी करू. या दोन्हीची वजाबाकी येईल 2.5 वजा 3.2 आणि दुसऱ्या कंसात येईल या दोन्हीची बेरीज करू 3.2 अधिक 2.5 2.5 गुणिले 2.5 म्हणजे 2.5चा वर्ग वजा 3.2चा वर्ग भागिले एका कंसात 2.5 वजा 3.2 आहेत, एक दुसऱ्या कंसात 3.5 वजा एकदा त्यांची वजाबाकी एकदा बेरीज जर असेल तर 2.5चा वर्ग वजा 3.2चा वर्ग असेल. दोन्ही कंस समान आहेत, भाग कटवा, उत्तर येईल त्याचं 1 पर्याय क्रमांक 4. आता यानंतर पुढील प्रश्न आहे वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची रुंदी 42 मीटर असून संपूर्ण जागेचे क्षेत्रफळ 3850 चौरस मीटर आहे. जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची लांबी किती. हा मैदान आहे वर्तुळाकृती, यामध्ये हा एक आयताकृती मैदान दिलेलं आहे. या आयताकृती मैदानाचा कर्ण म्हणजेच या वर्तुळाचा व्यास असणार आहे आणि या मैदानाची लांबी दिलेली आपल्याला 42 मीटर आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 3850 चौरस मीटर. आता 3850 चौरस मीटर क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्यावरून आपण आधी वर्तुळाची त्रिज्या आणि त्यावरून वर्तुळाचा व्यास काढूया. आपण क्षेत्रफळ सूत्र आहे पाय आर वर्ग म्हणजेच 3850 बरोबर 22/7 गुणिले आर वर्ग म्हणजेच आर वर्ग बरोबर 3850 गुणिले 7 भागिले 22 22 1 22 22 1 22 16 उरले 165 झाले 22 7 154 11 उरले 110 झाले 22 पंचे 110 म्हणजे आर वर्ग बरोबर आलेला आहे 175 गुणिले 7 म्हणजेच 25 गुणिले 7 गुणिले 7 म्हणून आर बरोबर येईल वर्गमुळात 25 गुणिले 49 म्हणजेच 5 गुणिले 7 5 7 35 मीटर. वर्तुळाची त्रिज्या आलेली आहे 35 मीटर. त्यावरून डी काढूया आपण. डी बरोबर आहे 2R म्हणजेच 2 गुणिले 35 बरोबर 35 दोन्ही 70 मीटर हा वर्तुळाचा व्यास आहे. वर्तुळाचा व्यास म्हणजेच या आयताचा हा कर्ण असणार आहे. म्हणजे कर्ण झाला 70, एक बाजू झाली 42, दुसरी बाजू काढायची आपल्याला. हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्याची बाजू काढूया. म्हणून इथं असणार आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग. पाया काढायचा आहे, पाया वर्ग बरोबर कर्ण दिलेला 70चा वर्ग वजा 42चा वर्ग. 70चा वर्ग 4900 वजा 42चा वर्ग इथं आपण काढूया. 2चा वर्ग 04 4चा वर्ग 16 1764. दोन्हीची वजाबाकी करूया. 10 मधून 4 गेले 6 उरले, हातचा 1 आला. 10 मधून 7 गेले 3 उरले, हातचा 1 आला. 9 मधून 8 गेले 1 उरले. 4 मधून 1 गेले 3136 पायाचा वर्ग आला. म्हणून पाया बरोबर असेल वर्गमुळात 3136
आणि 3136 हे 56चं वर्गमूळ आहे म्हणून पायाबरोबर आलेलं आहे. 56चा वर्ग आहे म्हणून पायाबरोबर आलेला आहे. 56 मीटर. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे सविताचे मासिक वेतन. हा प्रश्न 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये होता. जसा आहे तसाच दिलेला आपल्याला. पण सविताचे मासिक वेतन 10,000 रुपयापासून वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1.25 पट आहे. सविताचे वेतन किती? 10,000. त्यानंतर पुढील कोण आहे? वेदिका. सविताचं वेतन वेदिकाच्या वेतनाच्या 1.25 पट आहे. म्हणजे वेदिकाचं वेतन कमी असणार आहे. किती पट कमी असणार आहे? 1.25 पट कमी असणार आहे. म्हणजेच वेदिकाचं वेतन येईल 8,000 रुपये. किती येईल? 8,000 रुपये. आणि आसियाचं वेदिकाचं वेतन हे आसियाच्या वेतनाच्या दुप्पट आहे. म्हणजे आसियाचं वेतन आलेलं आहे 8,000च्या निम्म म्हणजे 4,000 रुपये. तर आसियाचं वेतन किती विचारलेलं आहे? याचं उत्तर असेल आसियाचं वेतन 4,000 रुपये. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे काही मुलांना प्रत्येकी 17 वह्या वाटायच्या ठरले परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी 28 वह्या वाटल्या तेव्हा 352 वह्या कमी पडल्या असतील तर मुलांची संख्या किती? मागच्या पेपरमध्ये 2021च्या पेपरमध्ये असाच प्रश्न विचारलेला होता. फक्त त्याच्यामधील थोडं अंक बदल होते. तर असा जर प्रश्न विचारला तर आपण जास्तीच्या वह्या किती वाटल्या? जास्तीच्या वाटलेल्या वह्या 28 वजा 17 बरोबर 11. किती जास्तीच्या वाटल्या? 11. कमी किती पडल्या? कमी पडल्या 352. म्हणून मुलांची संख्या काढण्यासाठी काय करायचं आता? 352ला 11नं भागायचं. 352 भागिले 11. 11 1 11. 11 त्रिक 33. 2 उरले 22 झाले. 11 2 22. म्हणजे वर्गात मुलं किती होती? 32 मुले होती. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे शेजारील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? आपण प्रत्येक छोट्या छोट्या त्रिकोणाला मार्किंग केलेलं आहे. असे एकूण छोटे त्रिकोण आहेत. लहान त्रिकोण 12 आणि त्यानंतर हे 2 मूळ मोठे त्रिकोण 12 आणि 2 14 झाले. नंतर प्रत्येक कोपऱ्याला म्हणजे या कोपऱ्याला एक शिरोबिंदू 2 3 4 5 6 शिरोबिंदू मानून मध्यावर जर घेतला आपण तर असे दडलेले 6 असे 12 आणि 2 14 आणि 6 20 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 104 क्रमांकचा 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा यापूर्वी झालेले आहेत. असा प्रश्न विचारला की 48च्या विभाजकांची यादी करायची. पहिला आहे 48ला भाग जातो 1 त्यानंतर 2 जातो 3 जातो 4 जातो 5 जात नाही 6 जातो 8 जातो 12 जातो 16 जातो 24 जातो आणि 48 एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एकूण 10 प्रकारे आपल्याला वाटता येतात. अशाच पद्धतीचे गणित झटपट सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अपडेट मिळतील. व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. 5वा प्रश्न 2 अंकी समसंख्या आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? 2 अंकी म्हणजे सुरुवात 10 पासून होणार आणि शेवट होणार 99 पर्यंत. एकूण संख्या किती आहेत? 90 संख्या आहेत. किती आहेत एकूण संख्या? 90. त्यापैकी 45 संख्या सम आणि 45 संख्या विषम असणार आहेत. अतिशय सोप्या पद्धतीनं आणि 2 क्रमवार सम किंवा विषम संख्येतील फरक कितीचा असतो? 2चा असतो. आणि लगतच्या संख्येतील फरक 1चा असतो. एकूण संख्या आहेत 45 आणि फरक आहे 1चा म्हणजे 45 गुणिले 1 45 1 45 म्हणजे यांच्या बेरजेतील फरक असेल 45. पर्याय क्रमांक 1 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. पुन्हा एकदा समजून घ्या, अतिशय सोपा भाग आहे. एकूण 2 अंकी समसंख्या आहेत 90 आणि त्यापैकी 45 समसंख्या आहेत आणि 45 विषम संख्या आहेत. क्रमवार संख्येतील आता समजा 11 ही विषम संख्या घेतली आणि त्याच्या आधीची समसंख्या घेतली 10 तर यातला फरक 1चा. अशा पद्धतीने क्रमवार संख्येतला फरक 1चा असतो आणि एकूण संख्या आहेत 45 म्हणजे 45 1 45 इतका यांचा फरक असणार आहे. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे 12 व 101 9 व 39 11 व 111 19 व 247 यापैकी समूळ संख्यांच्या जोड्या किती? पहिली 12 समूळ संख्यांची जोडी 12 व 101
यामध्ये कोणताही सामायिक अवयव नसल्यामुळं ही समूळ संख्येची जोडी आहे. आणि दुसरी ही आहे 9 व 41 दोन्हीला 3ने भाग जातो, म्हणजे ही जोडी समूळ संख्येची नाही. आणि 11 व 101 यामध्ये सुद्धा कोणतीही संख्या कॉमन नसल्यामुळं 11 व 111 ही सुद्धा समूळ संख्येची जोडी आहे. 19 व 247 आपण यापूर्वीसुद्धा पाहिलेलं आहे. तर 19ला च्या पट्टीत 247 आहे, त्यामुळं ही या समूळ संख्येची जोडी नाही. म्हणून समूळ संख्येच्या जोड्या आहेत एकूण 2. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, एके वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी असेल. यापूर्वीसुद्धा प्रश्न झालेला आहे. काही ठोकताळे यासाठी लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला जास्त आकडेमोड करायची गरज भासणार नाही. महाराष्ट्र दिन व बालदिन यामध्ये एक दिवसाचा फरक असतो. किती फरक असतो? 1 दिवसाचा. म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या पुढच्या दिवशी बालदिन असतो. महाराष्ट्र दिन आहे रविवारी, महाराष्ट्र दिन रविवारी, तर बालदिन असणार आहे त्याच्या पुढील दिवशी. म्हणून बालदिन असेल रविवारच्या पुढील, बालदिन असेल रविवारच्या पुढील दिवस सोमवारी. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विशिष्ट रकमेच्या 718 पट वेदला 205 किंवा 205 पट रक्कम विजयला, वेदला मिळणार आहे 718. पुढं आहे विजयला आहे 205, सानियाला आहे 308 आणि वीणाला आहे 611. हा प्रश्न जसाच्या तसा यापूर्वी आपल्याला विचारलेला होता. त्याचा व्हिडिओ आपल्या मागचे जे PYQचे व्हिडिओ झालेले आहेत त्यामध्ये आहे. यासाठी सोपी गोष्ट आहे, या प्रत्येकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. सगळ्यात मोठं जे रूपांतर असेल ते त्याचं उत्तर असणार आहे. जर आपण याचं दशांश रूपांतर केलं तर 18 ने 70ला बघा, 18 त्रिक 0.18 त्रिक 54, 16 उरले, 18 सत्ते 26 असे, 18 44 असे, 0.38, 2.5 2/5चं जर केलं तर 0.40 येईल. 3/8चं जर केलं तर 0.8 त्रिक 24, 6 उरले, 8 सत्ते 56 आणि विनाचं 0.11 5 55, 5 उरले 50 झाले, 11 चौक 24 आहे, 0.54. सगळ्यात जास्त 0.54 पट मिळणार आहे, म्हणजे विनाला सगळ्यात जास्त रक्कम मिळणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याआधी हा प्रश्न झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, समभुज चौकोन हा डॅश डॅश असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य ठरणारी बाब किंवा ठरणाऱ्या बाबी खालीलपैकी कोणत्या. समभुज चौकोन हा डॅश डॅश असतो. पहिला आहे समांतरभुज. समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो, कारण समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनामध्ये आहे दडलेले आहेत, परंतु काटकोन चौकोन असू शकत नाही, कारण समभुज काटकोन चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात, पण समभुज चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतातच असे नाही. सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणून याचं उत्तर आहे फक्त अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील 110वा प्रश्न आहे, 1.102 वजा कंसात 508 अधिक 104 गुणिले 0.24 वरून किती. सगळ्याचं दशांशमध्ये रूपांतर करू आपण. 1.102 म्हणजेच 1.50 वजा कंसात या दोन्हीची बेरीज करूया आपण. छेद समान केले 8, 5 अधिक 2 गुणिले 0.24 म्हणजेच 1.50 वजा 7/8 गुणिले 0.24, 8 × 8 0.03 म्हणजेच 1.50 वजा 0.21. 1.50 मधून 0.21 काढायचं, 10मधून 1 गेले 9, हातचा 1 आला, 5मधून 3 गेले, 2 उरले, 0.81 म्हणजे 1.29. पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे 2. यानंतर पुढील 111वा प्रश्न आहे, शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचित्ती आकाराच्या पेटीच्या D विरुद्ध इष्टिकाचित्ती. यासाठी बघा, या घडणीचा एक प्रश्न हमखास विचारला जातो आहे तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये. तर यासाठी अल्टरनेट घ्यायचं आहे एक सोडून, म्हणजे Aच्या विरुद्ध असणार आहे C, Bच्या विरुद्ध असणार आहे D आणि जे बाहेर आलेले असतात 2 ते एकमेकाच्या विरुद्ध असणार आहेत. आता इथं आपल्याला विचारलेलं आहे Dच्या विरुद्ध. Dच्या विरुद्ध कोणतं असणार आहे? हा Dच्या विरुद्ध असणार आहे B. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे.
अतिशय सोपा पद्धतीनं याचं एक ट्रिक जर लक्षात ठेवलं तर खूप वेगानं आपण करू शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 144, 112, 192 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त जर विचारलं बनलं की अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये सरळ मसावी काढायची आणि कमीत कमी जर म्हणलं की लसावी काढायची. आता मसावी काढायची 144, 112 आणि 192. मला वाटतं हा सुद्धा प्रश्न यापूर्वीच्या पेपरमध्ये झालेला आहे. बे 7 14, बे 2 4, बे 5 10, बे 6 12, 92 18, 1 उरले बे 6 12, पुन्हा 2 भागू, बे 3 6, बे 6 12, बे 2 4, बे 8 16, बे 4 8, बे 8 16. यांचा जर पुन्हा 2 भाग जाईल, बे 1 बे, बे 8 16, बे 1 बे, बे 4 8, बे 2 4, बे 4 8, पुन्हा 2 भाग जाईल, 92 18, बे 7 14, 12 2 24, 9 7 12ला सामायिक भाग जात नाही, म्हणजे सूत्राले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 8. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असेल. 8 वह्यांचे समान गठ्ठे आपण इथं करू शकतो. त्यानंतर 113वा प्रश्न आहे, 7.74.376 या संख्येतील उजवीकडील 7ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या इथं ची आणि च्या हे 2 शब्द आहेत बघा. तर यासाठी पट बदल काढण्यासाठी साधं सोपं आहे. च्या जिथं आहे त्याला भागायचं आहे चीने. आता या च्याचं म्हणजेच डावीकडील 7, चीला च्याने भागायचं आपल्याला. डावीकडील 7ची किंमत आहे 0.07. याला भागायचं आपल्याला 70 1 2 0 म्हणजे 7 आलं, इथं आलं 7000, 7 1 7 म्हणजेच याचं उत्तर आलेलं 1/1000 म्हणजेच 1/10चा तिसरा घात म्हणजेच 10चा वजा तिसरा घात. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, शेजारील समभुज चौकोनात ए बरोबर किती. इथं ए दिलेलं आहे, जे एची किंमत काढायची. इथं जर बघा निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल, समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोन एकरूप असतात आणि परस्परांना दुभागतात, म्हणजे हे ए असणार आहे. आणि हे 2 समान भाग करतात, म्हणजे हे सुद्धा ए असणार आहे. त्रिकोण तयार झालेला आहे, काटकोन त्रिकोण. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, म्हणजे इथं झालेलं काटकोन त्रिकोण. म्हणजे या त्रिकोणामध्ये ए अधिक 90 अधिक 70 बरोबर असणार आहे 180 अंश. ए अधिक 160 बरोबर 180 अंश. म्हणजेच ए बरोबर आलेला आहे 180 अंश वजा 160 अंश बरोबर 20 अंश. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. व्यवस्थित निरीक्षण करा. समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात, सम्मुख कोन एकरूप पण असतात. म्हणजे या कोणाचं जे माप जर 2a असेल तर या कोणाचं मापसुद्धा किती असणार आहे, 2a असणार आहे. आणि या कर्णामुळे 2 समान भाग झाले, म्हणजे हा ए झाला, हा ए झाला. हे पण समान आहे, हे पण समान आहे आणि 4ही कोण समान आहेत थोडक्यात. म्हणजेच या कोणाचं माप ए आहे, ए झाला, हा सुद्धा ए झाला आणि हा सुद्धा ए झालेला आहे. समभुज चौकोनाचे कर्ण लंब दुभाजक असतात, म्हणजे तयार होणारा हा कोण काटकोन त्रिकोण असणार आहे. म्हणजेच याचं माप आहे 90, दिलेलं 70 आहे, तिसरा ए आहे. म्हणजेच ए अधिक 90 अधिक 70 बरोबर तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असणार आहे. म्हणजेच ए बरोबर असेल 180 बरोबर दोन्हीची बेरीज 160 वजा केली 20 आलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 9 सेमी गुणिले 40 सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका. हा एक कागद आहे. या कागदाच्या कर्णावर असं कापल्यानंतर पताका तयार केल्या. किती पताका तयार झालेल्या आहेत, तिथं 4 पताका तयार झाल्या आहेत. आयतामध्ये लक्षात ठेवायचं आहे, आयतामध्ये 4 पताकामध्ये 2 मोठ्या असतात. या 2 मोठ्या असणार आहेत, म्हणजे लांबीच्या दिशेने असलेले मोठे असणार आहेत आणि 2 लहान असणार आहेत. आपल्याला इथं 3 प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. एक तर दोन्ही मोठ्या पताकांची परिमिती किंवा दोन्ही लहान पताकांची परिमिती, म्हणजे या 2 मोठ्या पताकाची परिमिती किंवा या 2 लहान पताकाची परिमिती किंवा 4ही पताकाची परिमिती. जर मोठ्या जर विचारलं तर लांबी 2 लांबी अधिक 2 कर्ण करायचं.
लहान जर विचारलं 2 रुंदी अधिक 2 कर्ण करायचं. आणि 4 जर विचारलं तर 2 लांबी अधिक 2 रुंदी अधिक 2 कर्ण, किंवा 2 कंसात लांबी अधिक रुंदी अधिक कर्ण इतकंच करायचं आपल्याला. म्हणजेच 2 गुणिले लांबी किती आहे 40, रुंदी आहे 9. आता हे लांबी 40 आहे, रुंदी 9 आहे, लांबी 40 आहे, म्हणजे कर्ण किती असणार आहे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार 41 असणार आहे. हे 41 म्हणजेच 2 गुणिले 40 अधिक 9 अधिक 41 येईल 90. 90 गुणिले 2 180 सेंटीमीटर याची या 4 पताकांची लांबी असणार आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, 2 मोठ्या जर म्हणलं तर 2 लांबी अधिक 2 कर्ण, लहान जर विचारलं तर 2 रुंदी अधिक 2 कर्ण, आणि जर 4ही विचारलं तर 2 लांबी अधिक 2 रुंदी अधिक 2 कर्ण करायचं आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 116वा. सेम प्रश्न याच्या आधी दोन वेळेस झालेले आहेत, 2 प्रश्नामध्ये पत्रिकेमध्ये झालेले आहेत आपले. तर याच्यासाठी आपल्याला याचे अवयव पाडूनसुद्धा करता येतं, पण त्याच्यासाठी साधं सोपं आहे. शेवटचं आहे 20 बघा, अधिक 20 आहे, आणि खालचं 4, या अधिक वजा काय देणं गेलं नाही. 4 × 4 4 × 5 = 20, आणि इथं अधिक असल्यामुळं अधिक 5, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. एवढं इतकं सोपं आहे याचं उत्तर. जर इथं ऋण असेल तर काय घेणार, ऋण 5 घ्यायचं. यानंतर 117वा प्रश्न आहे. फक्त काही 500 रुपये किमतीच्या व 2000 किमतीच्या नोटा, असे प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये वारंवार विचारलेले आहेत. यासाठी सोपं काम करायचं आहे. 500 गुणायचं आहे आपल्याला, म्हणजे किमती काढायच्या आहेत. 0 0 5 9 45ला 5, हातचे 4, 5 5 25 4 29,500, आणि एकूण किमतीमधून 29,000 जर 500 वजा केलं तर शिल्लक उरतात 1000. आता 1000 रुपये नोटा, 1000 रुपये किंमत 2000च्या नोटाची असू शकत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 नाही. यानंतर दुसरा प्रश्न आहे दुसरा पर्याय आहे 35 गुणिले 500 करा. 0 0 5 5 25ला 5, हातचे 2, 5 त्रिक 15 2. यानंतर 118वा प्रश्न आहे. एका कोणाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे, 170 अंश आहे, तर त्या कोणाचे माप किती. आता पूरक कोन 180, कोटी कोन 90. यासाठी साधं सूत्रच आहे. दोन्हीची बेरीज केली 270, यामधून ही बेरीज वजा केली किती आलं 100 आलं. याला भागिले 2 करा 50. लक्षात ठेवायचा, अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. दाट शक्यता अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याची. हा प्रश्न VIP आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. आणि असा प्रश्न विचारलं की डोळे झाकून 270मधून दिलेली बेरीज वजा करायची आणि आलेल्या वजाबाकीनं 2 भागायचं. एवढंच काम करायचं आहे, त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. यानंतर पुढील 119वा प्रश्न आहे. ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती. 119 आणि 120 हे आलेखावर आधारित. आधी आलेखाचं एक निरीक्षण करा. मी तुमच्यापुढं आलेख ठेवतो. इथं विद्यार्थ्याची उपस्थिती दिलेली आहे टक्केवारीमध्ये, शेकडा उपस्थिती दिलेली आहे. जूनमध्ये आहे 60%, जुलैमध्ये 70% आहे, ऑगस्टमध्ये 80% आहे, सप्टेंबरमध्ये 65% आहे, आणि 90% आहे. अशा पद्धतीने उपस्थिती आहे. तर यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले. पहिला प्रश्न आहे ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती जुलै महिन्याच्या विद्यार्थी उपस्थितीच्या शेकडा कितीने जास्त आहे. ऑक्टोबरला आहे 90, जुलैला आहे किती 60 70 75, किती आहे 75. इथं आहे 60, इथं आहे 75, हे आहे 80, आणि इथं आहे 65. अशा पद्धतीने इथं उपस्थिती आहे. तर 75 आणि 90 म्हणजे फरक आहे 15चा. फरक कितीचा आहे 15चा. ऑक्टोबरमध्ये आहे 90, जुलैमध्ये आहे 75, फरक आहे 15चा. आपल्याला शेकडा काढायचा आहे. 90ला 15 तर 100ला 75ला 15 तर 100ला किती 15 भागिले 75 गुणिले 100. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 1 3 5 15, 5 गुणिले 4 20% जास्त उपस्थिती आहे. पर्याय क्रमांक 2 याचा उत्तर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 5 महिन्यातील विद्यार्थ्यांची शेकडा अनुपस्थिती किती. सरासरी अनुपस्थिती म्हणजे प्रत्येकातली बघायचं आपल्याला. जूनमध्ये 60 उपस्थिती,
60 उपस्थिती म्हणजे अनुपस्थिती 40, हे उपस्थिती प्रेझेंट पी, हे ॲबसेंट ए करू आपण. जुलैमध्ये आहे 75 म्हणजे इकडं आहे 25. ऑगस्टमध्ये आहे 80 म्हणजे अनुपस्थिती झाली 20. सप्टेंबरमध्ये आहे 65 म्हणजे इकडं आलेलं आहे 35. आणि ऑक्टोबरमध्ये आहे 90 म्हणजे अनुपस्थिती झाली 10. या सगळ्यांची बेरीज करा. 20, 30, 40, 70, 70, 130. 130 सरासरी काढायची आपल्याला. एकूण आहे 130. सरासरी काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 5 भागावे लागेल. 130 भागिले 5, 5 दोन्ही 10, 5 सख्ख 30 म्हणजे सरासरी ॲबसेंटी किंवा अनुपस्थिती आहे 26%. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. अशाच पद्धतीनं सोप्या पद्धतीनं TETची तयारी करण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला भेट देऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अपडेट मिळतील. व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक करा, योग्य सूचना कमेंट करा. आपल्या सूचनांचा निश्चितच आदर केला जाईल. धन्यवाद.